माणगावमध्ये खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार महेंद्र थोरवे यांना राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते भरत भगत यांनी सडेतोड उत्तर दिले। आमदार महेंद्र थोरवे आणि त्यांच्या कुटुंबाची लाचलुचपत विभाग व ईडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली। रायगडात राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद टोकाला गेलाय। पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाचा मान पुन्हा एकदा मंत्री अदिती तटकरे यांना मिळाल्याने शिवसेनेत पुन्हा प्रचंड नाराजी पसरली आहे। माणगाव येथील सभेत कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी बोलताना नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली। एक वेळ दगाफटका होऊ शकतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर अफजल खानाचा वध करत असताना सय्यद बंडा त्यांच्या पाठीशी उभा होता अफजल खानाबरोबर, आणि छत्रपतींबरोबर कोण उभा होता तर जिवा माला उभा होता। सय्यद बंडाने एक वार छत्रपतींवर केला, पण जिवा मालेने एक वारामध्ये सय्यद बंडाला कायमचं संपून टाकलं होतं। जोपर्यंत हा महेंद्र थोरवे भरत शेठ बरोबर उभा आहे तोपर्यंत कोणता माईचा लाल भरत शेठला या मतदारसंघात पाडू शकत नाही। या टीकेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते भरत भगत यांनी पत्रकार परिषद घेत आमदार महेंद्र थोरवे यांचा चांगला समाचार घेतलाय। अनेक आरोप केले आणि त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची लाचलुचपत विभाग व ईडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली। सर्व पत्रकारांचं आजच्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रायगड जिल्ह्याचा मुख्य प्रवक्ता म्हणून मी आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करेन। आपल्या माध्यमातून तमाम जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करेन। मी आज या ठिकाणी आपल्याला तातडीने एवढ्यासाठी बोलवलं की 1-2 दिवसापूर्वी शिवसेनेचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम माणगाव येथे संपन्न झाला। या कार्यक्रमामध्ये आपले विचार व्यक्त करताना कर्जतचा आमदार महेंद्र थोरवे हा त्या ठिकाणी आमचे सर्व नेते, राज्याचे प्रांताध्यक्ष यांच्याबद्दल जे काय बरळलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी मी आपल्या मंडळीला या ठिकाणी बोलवलेलं आहे। मी महेंद्र थोरवेच्या बाबतीमध्ये काही गोष्टी कथन करत असताना सुरुवातीला मी सांगेन की महेंद्र थोरवे याच्या अगोदर एका क्रिकेटच्या टुर्नामेंटमध्ये म्हणाले होते की सगळ्यांनी छावा चित्रपट बघितला का? त्या छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराजांची जी काय हालत औरंगजेबाने केली हा या तरुणाने आदर्श घ्यावा अशा पद्धतीने संभाजी महाराजांचा अवमान त्यांनी केलेला आहे। काल बरळत असताना त्यांनी त्या ठिकाणी रायगड जिल्हा आणि रायगड किल्ला याच्यावर आम्ही शिवसेनेचा झेंडा लावणार आहोत या गोष्टीचं देखील मी खंडन करेन की रायगड किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभूंनी स्वराज्याचा झेंडा केव्हाच फडकवलेला आहे। तो झेंडा उतरवण्याचं काम महेंद्र करतो की काय असं त्याच्या बोलण्यातनं मला जाणवतं। मी त्या गोष्टीचा या ठिकाणी जाहीर निषेध करेन। हा देखील छत्रपती शिवप्रभूंचा त्याने केलेला अवमान आहे। महेंद्र थोरवेचं भाषण ऐकत असताना किंवा त्याचे विचार व्यक्त करताना जे ऐकायला मिळतं तो सातत्याने बोलत असतो मी छत्रपती शिवप्रभूंचा मावळा आहे। मी त्या ठिकाणी आणि आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन या ठिकाणी पुढे चाललोय। मी आदरणीय बाळासाहेबांना मानणारा, त्यांच्याशी नतमस्तक होणारा एक कार्यकर्ता आहे। बाळासाहेब जर आज असते आणि त्यांच्यासमोर जर का महेंद्र थोरवेसारख्या माणसाने शिवप्रभूंचा आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा अवमान केला असता तर कदाचित बाळासाहेबांनी महेंद्र थोरवेला त्या टकमकटोकावरून ढकलून दिलं असतं। मी आदरणीय शिवसेनेचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांचा आम्ही सातत्याने सन्मान करत असतो त्या माननीय शिंदे साहेबांना मी विनंती करेन आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून की या महेंद्रला आवरा। ह्या महेंद्रला तुम्ही त्या ठिकाणी त्याचा बॅलन्स आला, वारंवार त्या ठिकाणी तटकरे साहेबांच्यावर बोलायचं आणि कुठेतरी टीव्हीच्या समोर झळकायचं एवढाच एकमेव कार्यक्रम त्याचा त्या ठिकाणी आहे। महेंद्र थोरवेचा शिक्षणाचा त्याचा अभाव आहे। मी वारंवार बोलतो की तो सध्या भंजाळलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि भंजाळलेल्या अवस्थेमध्ये आहे म्हणण्यापेक्षा आता तर त्याची मानसिकता तपासावी लागेल। अशा पद्धतीने थोड्या दिवसांनी वेडा होईल की काय अशी त्याची अवस्था आहे। वाटेल ते त्या ठिकाणी बरळत असतो। त्या ठिकाणी बोलताना त्यांनी म्हणाले की साबळे जे गेलेत ते औरंगजेबाच्या छावणीत गेलेत। आज राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सरकार आहे आणि ह्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील एक घटक पक्ष आहे, मित्र पक्ष आहे। त्याचबरोबर
त्याच्याच तोंडात म्हणायचं झालं तर तो शिवसेना कधीतरी म्हणतो, कधीतरी शिंदे गट म्हणतो. त्याला नक्की काय लोकांना सांगायचं मला माहीत नाही, परंतु ती शिवसेना मित्रपक्ष आहे. मग हे तिन्ही पक्ष ज्यावेळी ह्या राज्यामध्ये कारभार करतायत, मग ही सगळी ह्या सगळ्या गटाला त्याला काय कुठली छावणी म्हणायचं आहे ते एकदा महेंद्र थोरांनी सांगायला पाहिजे. म्हणजे निश्चित पद्धतीने त्याचा तोल त्या ठिकाणी गेलेला आहे हे या ठिकाणी मला सांगायला आपल्याला आवडेल. मी त्याच्या दुसरा त्यांनी जो आरोप आदरणीय नेते तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये केला की तटकरे साहेबांनी रायगड जिल्ह्यातल्या लोकांच्या जमिनी लाटल्या. अरे महेंद्र, तू काय केलंय? तुझं सगळं झाकण्यासाठी तटकरे साहेबांच्यावर आरोप करतो का? तुझा रिसॉर्ट उभा आहे, त्या रिसॉर्ट कुठल्या जागेवर आहे? वन खात्याच्या जागेवर आहे. त्याचे पुरावे आम्ही काढतोय. माझ्याकडे अर्ध्याधिक पुरावे आलेत, मी लवकरच ते जाहीर करेन. तुझ्या भावाचा रिसॉर्ट त्या ठिकाणी शासकीय जागेत आहे, गुरुचरणीमध्ये. त्या ठिकाणी तू त्या ठिकाणी स्वतःच भूखंड लाटतो आणि ते तू त्या तटकरे साहेबांच्या रूपात बघतो. तुझे कर्म तू दुसऱ्याच्या माथ्यावर कशाला मारतो? आज खोपोली शहरामध्ये मोक्याचे भूखंड तू लाटलेले आहेत. कर्जत शहरातल्या भूखंडांना देखील तू सोडत नाहीस. आता एकंदरीत अशी परिस्थिती आहे की महेंद्र थोरवे हा 5 वर्षापूर्वी आमदार झाला हे त्याचे नशीब आहेत. महेंद्र थोरवे आणि बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना याचा दुरान्वयाने काडीचा कधी संबंध नव्हता. योगायोगाने महेंद्रच्या डोक्यावर बबन पाटलांचा हात पडला आणि महेंद्र थोरवे आमदार झाला. तुझ्या नशिबाचा भाग होता. आम्हाला त्याच्याबद्दल कधीही वाईट वाटणार नाही. तू आमदार आहेस, तू आमदारकी तुझी लोकांच्यासाठी वापर. तू तिथं माणगावला जाऊन काय बोलतो? अरे कर्जतमध्ये रस्त्याच्या चाळणी झाल्या, रस्त्याला खड्ड्याचं साम्राज्य झालं. कर्जत शहरामध्ये, ज्या शहरामध्ये तुझं कार्यालय आहे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये कर्जत शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची वाणवा आहे. अरे त्याच्याकडे लक्ष ते कुठं जातो तिकडं उगाच मोठा व्हायला. आणि त्या ठिकाणी आदरणीय राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले हे तटकरे साहेबांच्याकडे बोलताना त्यांच्या तोंडातून एक शब्द मी ऐकला की तटकरे साहेबांची उलटी गिनती सुरू झाली. माझे ते मित्र आहेत चांगले, भरत गोगावले हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. मी त्यांना सावध करतो, गोगावले साहेब, उलटी गिनती तटकरे साहेबांची नाही चालू झाली, तुमची चालू झाली. आणि तुमची उलटी गिनती करणारा तुमच्या सभेमध्ये बोलतोय, तुम्ही त्याच्यापासून सावध राहा. कधी तुम्हाला पायाखाली घालील आणि तुमच्या मानेवर पाय देईल याचा पता लागणार नाही. ज्याला बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाने एबी फॉर्म दिला, आमदार बनवला, त्यांचा तो झाला नाही. तुमचा काय होणार? तो फक्त तटकरे साहेबांच्यावर बोलून महाराष्ट्रामध्ये हिरो होण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या ह्या साऱ्या कृत्याचा मी जाहीरपणे निषेध करतो. या ठिकाणी मी त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगेन की महेंद्र थोरवेने अजूनही सावध व्हावं. आम्ही सौम्य पद्धतीने चाललोय, परंतु आम्ही माहिती गोळा केली. आज त्याचा भाचा या ठिकाणी काम करतोय, ज्याचं शिक्षण आत्ता झालं, वय वर्ष 28 आहे. गेल्या वर्षी त्याला वकिलीची सनद भेटली. आज त्याचा सगळं रेकॉर्ड तपासलं तर हजारो 700-800 कोटीची प्रॉपर्टी त्याच्याकडे आली. कर्जत शहरांच्या मधले आम्ही आता माहिती गोळा केली तर साधारण 30-35-40 फ्लॅट प्रत्येक आलेल्या बिल्डरच्या त्या ठिकाणी त्याला बोलवायचं, ऑफिसमध्ये दमदाटी करायची, त्या बिल्डिंगमधला फ्लॅट घ्यायचा, त्या बिल्डिंगमधला गाळा घ्यायचा. अशी कितीतरी प्रॉपर्टी तुझ्या त्या भाच्याच्या नावावर गोळा झाली. तुझं मागच्या वर्षी तू निवडणूक लढला त्यावेळेचा तुझा ॲफिडेव्हिट आणि आजच्या ॲफिडेव्हिट याच्यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. तुझ्या पत्नीच्या नावावर 50 कोटीची प्रॉपर्टी आली कुठून? काय धंदा आहे तुझ्या पत्नीचा? अशी कुठला व्यवसाय आहे की तू 50 कोटीची प्रॉपर्टी तुझी पत्नी त्या ठिकाणी कमवते? आम्ही या ठिकाणी आता या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना विनंती करतो की तुम्ही या माणसाला आवरा. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांचा देखील या माणसाने 2 वेळा आत्तापर्यंत अपमान केलेला आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांच्या बाबतीमध्ये बोलताना मागे उद्धव ठाकरे साहेबांनी आदितीताईंना जसं पालकमंत्री केलं त्याच धर्तीवर देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. हा देखील मुख्यमंत्री साहेबांचा अवमान आहे. काल बोलताना तो तसाच बरळलाय की जी काय झेंडावंदनाची ऑर्डर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या सहीने निघाली त्या पत्राला आम्ही मानत नाही. तू मुख्यमंत्र्यांनाही मानत नाही, तू एवढा मोठा झाला. शिंदे साहेब आवरा. शिंदे साहेब हा तुम्हाला कर्तनकाळ ठरेल. एका माणसासाठी तुमच्या सगळ्यांचं नुकसान करू नका. याला आवरा, याला सावरा. हा या ठिकाणी चाललेला जो काय संसार आहे राज्यामध्ये अतिशय सुंदर असं काम या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून चालू आहे, ज्याच्यामध्ये आदरणीय आदितीताईंचं योगदान फार मोठं आहे. आदितीताई ह्या महिला बालविकासच्या मंत्री आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जरी तिला मुख्यमंत्री नाव असेल तर ती योजना राबवण्यासाठी रात्रंदिवस प्रामाणिकपणाने काम करणारी आमच्या नेत्या आदरणीय आदितीताई आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे, आम्हाला स्वाभिमान आहे. आणि त्या ताईबद्दल जर तू काय बोलणार असेल तर मग तुझे सगळे आम्हाला काढावे लागतील. मी महेंद्रला सावधगिरीने इशारा देतोय. महेंद्र, तुला कर्जत तालुक्यामध्ये लोक घरामध्ये यायला तुला परवानगी देत नाहीत, तुला बंधन करतायत. का करतायत मला माहिती नाही, परंतु जर माहिती काढली तर ती देखील पत्रकारांच्या समोर आम्ही उजेडत आणल्याशिवाय राहणार नाही. याच्या पुढच्या काळामध्ये तटकरे साहेबांच्यावर बोलताना महेंद्र थोरवे तू सावधानगी बाळगावी अशा पद्धतीने तुला इशारा देतो. आपल्या या माध्यमातून आपल्याला सांगायला मागतो तुमच्या प्रश्नावर की एकंदरीत ऑल ओव्हर
ह्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांच्या पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी कशी आली, त्यांच्या भाच्याच्या नावावर कर्जत शहरामध्ये कसे काय फ्लॅट आले 25-25, 30-30, दुकानाचे गाळे कसे काय आले, कुठल्या धर्तीने आले, कसं बिल्डर लोकांना धमकावलं, याची सगळी इत्थंभूत माहिती आम्ही या ठिकाणी काढली आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो की इंडस्ट्रीमध्ये देखील न्यू मिलेनियम कंपनी आहे. या न्यू मिलेनियम कंपनीमध्ये देखील त्यांनी त्या ठिकाणी दादागिरीने ती कंपनी विकत घेतली, करोडो रुपयाची माया त्या ठिकाणी जमा केली. KDL कंपनीचा देखील तसाच प्रकार आहे. KDL कंपनी घेतली आणि करोडो रुपयांना ती विकली आणि मग ती आता विकताना त्याच्यामध्ये संकेत भाषेचं वय मुळामध्ये 28 वर्षांचं आहे. गेल्या वर्षी त्या माणसाला वकिलीची सनद मिळाली. 1 वर्षामध्ये कुठलाही वकील 100 कोटीची प्रॉपर्टी कमवूच शकत नाही. जर कमवेल तर सगळेच लोक वकील होतील आणि मग 100 कोटी माणसं रुपये त्या ठिकाणी कमवतील. तर त्याचे सगळे पेपर्स आमच्याकडे आलेले आहेत आणि या पेपरच्या आधारावर आम्ही या संदर्भामध्ये ईडीकडे तर जाऊ, पण ईडीने देखील जर हे टाळलं तर आम्ही हायकोर्टामध्ये देखील ही जनहित याचिका दाखल करून ईडी मार्फत महेंद्र थोरवेंची सखोल चौकशी, महेंद्र थोरवेंच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची सखोल चौकशी, महेंद्र थोरवेंनी कर्जतमध्ये वन खात्याची जमीन कशी लाटली आहे, महेंद्र थोरवेंनी त्या ठिकाणी त्याच्या भावाने गुरचरांची जमीन कशी लाटली आहे, आता नव्याने काहीतरी टाकव्याच्या गावामध्ये 1-1.5-2 एकरचा भूखंड लाटण्याचं काम सुरू झालं, तिथे कंपाऊंड घातलेलं आहे. हे सगळे प्रकार आम्ही शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी अधिकाऱ्यांच्याकडे तर करू, पण अधिकारी जर करणार नसतील तर आम्हाला कोर्टामध्ये जाऊन देखील जनहित याचिकेच्या माध्यमातून ही चौकशी आम्ही करणार आहोत. हा एक शब्द प्रामुख्याने मी तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो.